माळ्याचा ज्योती आज मी निघालोय ते त्याला संपवण्यासाठी। शास्त्रात लिहिलंय जणू जो विद्या बोलल त्याची वाचा बंद करावी। मी एक योजना आखली आहे, तुम्ही फक्त खुरपे तयार ठेवा। सुनबाई माझ्या मुलाचं वाईट होऊ देऊ नका। थांबा। काय झाले? बाहेर निघालोय सीमोल्लंघनाचे सोने लुटायला। ओवाळताय ना? हो आलेच। नवलच म्हणायचे, आज काही दसरा नाही। एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा रावण गाडला जातो तो दसरा। हो ते खरेच, पण कोण रावण? विचारले? हो मी अहो पुण्यात दुसरा रावण कोण? माळ्याचा ज्योती। आज मी निघालोय ते त्याला संपवण्यासाठी। लवकर आवरा, हो एक उत्तम अस्त्र माझ्या हाती आले आहे। पुढे सांगितले आहे, जी कल्पना दिली आहे। गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत। गोष्टी गुप्त राहतील, चिंता नसावी। प्रस्थान? निसंकोच चला। आता माघार घेणार तो सुरुंगाची वाट पेटवूनच। आता मात्र हद्द केली त्या जोत्यानं। गंगाधर पंत करून करून काय करणार आहे तो? त्याला एवढे का भ्यावे? काय करताय गंगाधर पंत? गंगाधर पंत हो काय करताय? हो पंत काय करताय? हो ब्रिटिशांच्या शाळांचे अहवाल होते ते। अरे बघत काय उभा राहिला? विजवा ती आग। अरे काय तुम्ही? अरे पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या। पंत तुम्ही जरा शांतपणे विचार करा हो। अशा आक्रस्तपणाने काहीच काम होत नसते। काय करून ठेवले तुम्ही? या कागदापेक्षा मोठी आग लावली आहे त्या जोत्यानं। ती जर वेळेवर विझवली नाही ना तर आपल्या अस्तित्वाची राख रांगोळी होईल। पंत तुम्हाला काय म्हणायचंय ते स्पष्टपणे सांगून टाका एकदाच। आजवर विद्येचा अधिकार आपल्या हातात आहे, आहेच म्हणून सगळी सूत्रे सुद्धा आपल्याच हातात आहेत। हो आहेत, पण त्या इंग्रजांना राज्य करायचे आहे। त्यांना शिकलेली माणसं हवी आहेत,
आणि त्याच वेळी तो जोत्या खालच्या जातीतल्या लोकांना विद्या देऊ पाहतोय. आज विद्या मिळेल, उद्या नोकरी मिळेल, परवा अधिकार मिळेल आणि मग शेकडो वर्षांची आपली धर्मसत्ता त्यांच्या हातात जाईल. गाव कुसाबाहेर जे आहेत ते आता सत्तेत येतील, मग गावात येतील, मग मंदिरात येतील आणि आपल्या हाती मात्र उलटी अंबारी. उलटी अंबारी. विकायची झोळे. नाही गंगाधर पंत, तुम्ही असे हताश होऊन जाऊ नका. आता हा नरहरी पंत काय सांगतो ते नीट ऐका. आपल्या शेतात आपल्याला मुबलक धान्य हवं असेल, त्या शेतातल्या गवतावर दया दाखवून चालत नाही. त्या गवताच्या गळ्यावर खुरपे चालवावेच लागते. हे मी लिहिलेल्या नारळ मंजरी ग्रंथातील सूत्र आहे बरं. तेव्हा आपल्यासारख्या उच्च लोकांसाठी नीच लोकांनी नष्ट व्हायलाच हवे. आपल्या मुलांच्या सुखासाठी, ते आनंदित राहावे यासाठी अतिशूद्र लोकांनी कष्ट घेतलेच पाहिजे. आणि खरं म्हणजे त्यांच्यात आणि आपल्यात काहीच साम्य नाही. पण तरी त्यांच्या उत्कर्षाचा एक शब्द किंवा एक अक्षर देखील आपल्यासाठी हानिकारक ठरेल. आणि म्हणून ते हानिकारक ठरू नये यासाठी मी एक योजना आखली आहे. तुम्ही फक्त खुरपे तयार ठेवा. ठेवले. बोला. मग ऐका. एक आटपाट नगर होतं. तिथे एक फुलविक्या राहत होता. रोज सकाळी लोक त्याच्याकडे फुलं घ्यायला यायची. मोठ्या भक्तिभावाने जवळच्या देवळात व्हायची. सगळ्यांचा तो फुलविक्या खूप प्रिय होता. सगळे काही आनंदात चालले होते. पण एक दिवस अचानक सगळं होत्याचं नव्हतं झालं. काय? अरे काय झालंय? काही हवंय का तुम्हाला? काही देऊ का? अरे नीट सांगशील का बाबा काय झालंय ते? ज्योती का? यांच्याबद्दल काय म्हणतायत ते? किसना बर उठ बरा. उठ. आलंय माझ्या ध्यानात. सुनबाई, समजलं का तू मसली काय म्हणतोय ते? नाही. काय म्हणतायत ते? अव थांबवा समद म्हणतोय त्यो. समद भोगलंय हो त्यानं. आपण नुसतं बोलतोय ऐकतोय. त्यानं समद भोगलंय. शेतकरी घरातला जो किसन गोड गळ्याचा कीर्तनात माझ्या बरं गवळण म्हणायचा. फकस्त
वेदातला मंत्र पुटपुटून बघितला तर या भूदेवाने त्याचा आवाज कायमचा हिरावून घेतला हो. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः. ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. काय रे शिंच्या, गायत्री मंत्र म्हणतोयस? गायत्री मंत्र नाही नाही, मग कसं पुटपुटलंय? पुटपुटलास? होय. अरे पुटपुटतोय काय? रोज ऐकतो वाटतं. अहो काम करताना रोज कानावर पडतंय ना, म्हणून बसलो तोंडात. किसनच्या कानावर गायत्री मंत्र पडला. तो त्याच्या तोंडून मोडका तोडका कसा तरी बाहेर पडला. तो या भूदेवासने आवडला नाही सुनबाई. चूक झाली माझी देवा, माफ करा देवा, मला माफ करा, चूक झाली. मग कसं मंत्र पुटपुटलं देवा, माफ करा देवा, मला माफ करा, माझी चूक झाली देवा, माफ करा देवा, माफ करा देवा, मला माफ करा देवा, माफ करा. किसनला मंत्र म्हणल्याची शास्त्रात लिहिल्याप्रमाणे सजा मिळाली. शास्त्रात लिहिलंय जणू, जो शूद्र वेदमंत्र अक्षर ऐकल त्याच्या कानात उकाळत त्याल वता, आणि जो विद्या बोलल अक्षर वाचल त्याची वाचा बंद करावी, जीभ छाटावी, त्याला शेंदूर पाजावं. किसनला जबरदस्तीने शेंदूर पाजलं आणि किसना कायमचा मुक्का झाला. नको 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 देवा, नको नको. सुनबाई, पाण्यात राहून माशाशी वैर करू नये म्हणतात, ते कशाला? सावित्री, आता गप बसू नगस. तूच थांबव बाई ज्योतीला, आणि त्यातच समद्यांचं भलं आहे ग. वय उपास तपास करा, व्रत करा, 16 सोमवार करा, पण माझ्या मुलाचं वाईट होऊ देऊ नका. तुमची तगमग समजते मला. म्या बोलेन यांच्याशी. माझ्या परीने जसं होईल समजे प्रयत्न करेन मी. सावित्री, आता तूच विचार कर बाई. ज्यांच्याशी आपलं काही नातं गोतं नाही त्यांचं भलं करत बसायचं का आपल्या घराच्या हिताचा विचार करायचा? मोरो, वह्या पुस्तकांची आवक चांगली झाली. हो, पाट्याही उत्तम दर्जाच्या आल्या. चला, तो एक ताण संपला. माझ्यासाठी पण ठेवा काही पुस्तकं. अरे ज्योती, तुझ्या एका शब्दावर ही एवढी पुस्तकं? काय जादू केलीस तू त्या शेटजींवर? जादू कसली, कळकळीनं विनंती केली. आपण दुसरं काय करू शकतो? अरे ज्योती, सदा मोरो, मेलात काय तुम्ही? अरे त्या ज्योतीला बाहेर काढा, वर्गाच्या बाहेर काढा. आधी ज्योती, आधी माझ्या वाड्याच्या बाहेर हो, बाहेर. समजते काय? काय झाले बाबा? काय झाले?
अरे हा अस्पृश्यांच्या वस्तीतून विटाळून आलाय माझ्या वाड्यात. विटाळ नाही का होणार? विटाळ नाही का होणार? ज्योती, तू गेला होतास तिकडे? हो. समजले काय? समजले काय? अरे माझ्या वाड्यात विटाळ अंगाने येण्याचा अधिकार कोणी दिला याला? अरे वाड्या भाड्याने दिलाय म्हणून काय वाटेल तसे वागण्याचा अधिकार नाही दिला तुला? अरे मागे सुद्धा अस्पृश्यांची पोरगी आणून इथे बसवली त्याने. विटाळ झाला, शिवता शिवत झाली. अरे माझ्या वाड्यात सगळे सोवळ्याने चालते हे काय यास ठावे नाहीये? अरे 11 पंडित बोलवावे लागले, होम हवन करून घ्यावे लागले, केवढा खर्च आला. आणि आता पुन्हा तेच हा विटाळाच्या अंगाने पुन्हा इथं आलाय. हे बघ ज्योती, मला हे चालणार नाही, कदापि चालणार नाही. समजले काय? ज्योती, तू ही काही गोष्टी पाळत जा ना. कुठल्या गोष्टी? बाबा सांगतायत त्या तर मानत नाही मी. अरे पण आम्ही मानतो ना, आम्ही धर्म मानतो, धर्मग्रंथ मानतो, त्यात हे सगळे लिहून ठेवलेले आहे. हे बघ, तू आता तुझ्या घरी जा, अंघोळ कर, गोमूत्र प्राशन कर आणि मगच इथं ये. शक्यतो नाही आला तर बरे. समजते? नाही, पुस्तकांना हात लावू नकोस, थांब. विटाळ स्पर्श होईल. अरे ही पुस्तकं आता सवर्ण मुलींच्या हातात जाणार आहेत. अस्पृश्यांची शाळा वेगळी आहे. ज्योती, अस्पृश्यांच्या शाळेबाबत तू पुनर्विचार करायला हवा. मी समजलो नाही. समजायचं काय त्यात? तू अस्पृश्यांसाठी शाळा काढू नकोस. अरे अतिशूद्रांना शिकवून काय होणार आहे? अस्पृश्य कितीही शिकले तरी लोक त्यांची जातच बघणार आहेत. कशासाठी अट्टहास मग? शूद्र शिकला तरी सुद्धा तो त्याच्या जातीनेच ओळखला जाणार. हे जे काही म्हणालास ना सदा, तू हे बदलण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे. हा समज खोटा ठरवायचा आहे मला. मग एवढ्या कामात मी तुझ्या सोबत नसेन हे ध्यानात ठेव. तुला पटलं नाही तर तू सोबत आला नाहीस तरी चालेल, पण पटलं तर मात्र हात सोडू नकोस. मोरो, ज्योती, तू पुण्यातल्या सगळ्या वरच्या लोकांना आमच्यासारखं समजू नकोस. शूद्र कितीही शिकले सवरले तरी त्यांना कुणीही जवळ करणार नाही. शिक्षणावर एका माणसाचा हक्क आणि इतरांचा नाही, ही गोष्ट मला कदापि मान्य नाही. अरे शिव 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 शिव, आता पुन्हा वाडा शुद्ध करून घ्यावा लागणार. अरे 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 अरे, कलियुग आलं, कलियुग आलं. मुलींची शाळा सुरू करताना याची ही जिद्द मला आवडली होती, पण आता हीच जिद्द आपल्याला महागात पडणार असे दिसते. महागात पडणार की फायदेशीर ठरणार हे काळच ठरवेल. अरे अण्णा, ज्योती, एक विचारू का? ही अक्षर तुझ्याशी बोलत असतील का रे? होय, अक्षर बोलतात माझ्याशी. बोलत असतील बाबा. म्या काय अडाणी माणूस. ही अक्षर म्हणजे माझ्यासाठी रेघोट्याच. कसं आहे ज्योती, तुझं जग वेगळं आणि माझं जग वेगळं आहे. असं नाही अण्णा. म्हणजे बघ ना, मी कागदावर अक्षरांची फुलं काढतो, तुझ्या मळ्यात फुलंच फुलं. मी अक्षरांना वेलांटी काढतो, तू वेल वाढवतोस.
मी अक्षरांना मात्रा देतो, तू फुलझाडांना खताची मात्रा देतो. वेगळं कसं? एकच तर आहोत आपण. एकच आहोत ना आपण. मग माझं ऐक. हलक्या लोकांना शिकवायचं खूळ डोक्यातनं काढून टाक. अण्णा काय बोलतोस तू? अण्णा अरे मुक्तीचा लढा आहे हा. अरे कसला मुक्तीचा लढा घेऊन बसलायस? अरे ज्योती, तुला माहित नाही, तुझ्या या उद्योगानं लोक चिडल्यात, संतापल्यात. उद्या आपल्याला वाळीत टाकत्याल. याच्या आधी बी जात पंचायत बसली होती आपल्यावर. आणि एकदा जर लोकांनी वाळीत टाकलं तर आपल्याला कुणी पाणी देणार नाही, धान्य देणार नाही. अरे लोक जीवावर उठतील तुझ्या. अण्णा मरणाची भीती असती ना तर मुलींची शाळा काढलीच नसती मी. तर हजारो वर्ष ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्यासाठी आपल्याला उभं राहता येत नसेल तर आपला उपयोग काय? आणि माझ्या शिक्षणाचा तरी फायदा काय? हे बघ अण्णा, मला हे करावंच लागेल. अण्णा राहिली आपल्याला वाळीत टाकायची गोष्ट. तर ही भीती त्यांनी आपल्याला आधी पण दाखवली होती मुलींची शाळा सुरू करताना. तेव्हाही सांगितलं होतं ना, समाज बुडल, धर्म बुडल. काय झालं? सांग ना अण्णा, काय झालं? एक नाही 4-4 मुलींच्या शाळा उभ्या राहिल्या. का राहिल्या? लोकांना आवडल्या म्हणून. याचाच अर्थ हळूहळू समाजानं बदल स्वीकारला. अस्पृश्यांच्या शाळेविषयी म्हणशील तर काही लोकांना मुळातच हे नकोय. त्यांना अतिशूद्रांना अतिशूद्रच ठेवायचंय, गुलामीतच जगवायचंय. आणि मला हे मान्य नाही. त्यामुळे मी हा विचार सोडणार नाही. अरे ज्योती, देवाची करणी आहे ही. आणि देवाच्या करणीत ढवळाढवळ करू नगस. उद्या देवाला तुला जाब द्यावा लागल. कुठल्या देवाला जाब अण्णा? जेव्हा मुलींची शाळा सुरू केली तेव्हा कुठल्या देवानी जाब नाही विचारला मला. ना सरस्वतीने मला दम दिला, ना विद्येची देवता गणपती तुला वाळीत टाकतो असं म्हटलं. ज्योती अरे पण हे बघ अण्णा, कुठल्याही चांगल्या बदलाला ना सुरुवातीला विरोध होतो, पण एकदा लोकांना त्याचं महत्व पटलं ना का हळूहळू लोक बदल स्वीकारतात. अण्णा, मला विषमता घालवून समानता आणायची, गुलामी घालवून स्वतंत्र माणूस उभा राहताना बघायचे. आणि त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. हे बघ अण्णा, जसं हवा, पाणी आणि उजेड सगळ्यांचं आहे ना, तसंच शिक्षण सगळ्यांचं असलं पाहिजे. ते वैश्विक असलं पाहिजे. त्याच्यावर कोणा एकाचाच हक्क, एकाचीच मक्तेदारी असता कामा नये. ज्योती अरे मी काय बोलतोय, तू काय बोलतोय? बरं मला सांग, तुझ्या टोपलीतून एखादं फुल खाली पडलं आणि ते कोणाच्या तरी पायाखाली दबलं, वाईट वाटतं खरं? होय, वाईट वाटतं. अण्णा अरे, फूल पायाखाली दबलं म्हणून तुला वाईट वाटतं, हजारो वर्ष माणूस पायाखाली दबला जातोय त्याचं वाईट वाटत नाही? मला वाटतं, मला वाईट वाटतं अण्णा, आणि म्हणून माझा लढा आहे. हे बघ अण्णा, मला समाज बदलायचा आहे. तुला समाज बदलायचा आहे? होय. ठीक आहे, बदल बदल, पण त्याच्या आधी माझ्या नरड्याचा घोट घे आणि तुला काय करायचंय ते कर. हो मोकळा. अण्णा अरे, उठा क्षत्रियानो, सरदार पुत्रांनो, बरची बहादरानो, तुमच्याही मुठीत हिंदुत्व आहे, त्याचं रक्षण करा. ज्योती कुठे आहे? ते शिकवायला गेलेत कंच्या साळत. शिकली तर उद्या घडेल समाज. पाटी घेऊन हाती शिकायला चल पोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. झुंजायाला बळ दिला, कष्टाला फळ
घरातील जिण सार उजळल सावित्री माईनं दार उघडल बया